हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त इन्स्टंट अशी 15 मिनिटात कुरकुरीत खुसखुशीत करायला सोपी चकली बनवणार आहोत. बघू शकता अगदी कुरकुरीत होते. कशी बनवायची ते बघणारच आहोत. अजिबात भाजणीची आवश्यकता नाही आहे. चला आता आपण वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आता आपण इथे एक पॅन घेतला, त्याच्यात 1 वाटी पोहे घेतले. पोहे छान व्यवस्थित चाळून घेतलेले होते. आता परतून घ्यायचे. अगदी कमी आचेवरतीच आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत. त्याच्यातच मी 1 वाटी फुटाण्यांची डाळ टाकून घेतली. अशा पद्धतीने चवीला अगदी अप्रतिम होतात. भाजणीच्या चकलीपेक्षा सुद्धा खूप छान, करायला अगदी सोप्या 15 मिनिटात तयार होतात. तर इथं बघू शकतात. आता आपण ना हात लावून बघूया कुरकुरीत झाले का. छान असे कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण एक ताटात काढून घेतलं. थंड होऊ द्यायचं आहे 5-10 मिनटासाठी. थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना छान अशा पद्धतीने टाकून द्यायचे. गरम गरम असल्यावरती नाही दळायचं, थंड झाल्यावरतीच दळायचं आहे. अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्याने दळून घेतला. आता एका चाळणीच्या साह्याने ना गाळून घ्यायचं अशा पद्धतीने. बघू शकता आता आपल्या इथं भाजणीचं पीठ तयार झालेलं आहे, म्हणजे चकलीचंच पीठ तयार झालेलं आहे भाजून. आता आपण एका साईड जे वरती निघालं चाळणीचं ते एका साईडला फेकून दिलं. आता 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं. त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही आहे, नरम पडू शकते. आता आपण ना पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता तीळ टाकून घेतली आवडीनुसार. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. हिंग टाकून घेतला. मस्त छान असं खुसखुशीत व्हाव्या आणि त्याच्यासाठी आपण ओवा टाकून घेतल्या. पचण्यासाठी पण चांगल्या असतात. आणि जिरा पावडर आपण ना दळूनच टाकायची आहे. मी जिरा 1 चमचा जिरा पावडर टाकून घेतली. लाल तिखट टाकलं आणि कलर बेडगी मिरची, आपली जी काश्मीरी मिरची असते ना, ती अर्धा चमचा टाकला, छान कलर यावा म्हणून. आता हे सगळे मसाले वगैरे व्यवस्थित मिक्स करून घेतले. 1 पळी मी तेल छान गरम करून घेतलं. गरम करून झाल्यानंतर पिठात टाकलं आणि अशा पद्धतीने मी आता पूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घेणार आहे. अशा दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. बघू शकता. अशा पद्धतीने मी पूर्ण पिठाला तेल व्यवस्थित लावून घेतलं. ही प्रोसेस व्यवस्थित करायची. आता कोमट जे पाणी केलं होतं ना, ते थोडं थोडं टाकत आपण हे पीठ घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघू शकता मी आता घट्टसर गोळा मळून घेते. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक इज एमी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला आजची चकली आवडली का नाही. अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घेते. बघू शकता, करायला अगदी सोपे आहे, खुसखुशीत होतात अगदी झटपट. जर तुम्हाला मधल्या वेळेसाठी काही खाण्याची इच्छा झाली ना, तर नक्कीच करू शकतात. बघू शकता आता आपल्या इथं गोळा तयार झालेला आहे. ते 10-15 मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. त्याच्या आधी आपण ही पूर्वतयारी करून घेणार आहोत. याला आमच्याकडे सोरा म्हटला जातो. अशा पद्धतीने मी चकलीची चाळणी टाकून घेतली. सोरा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला होता. त्याच्यात आता आपण ना अशा पद्धतीने गोळा करून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचा आणि मगच भरायचा आहे. असं पोकळ राहायला नको, मध्येच चकली तुटते. अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने गोल गोल आपण चकली तयार करून घ्यायची आणि साईडचे जे टोक असतात ना, ते अशा पद्धतीने दाबून घ्यायचे, ते सुटू नये म्हणून. आणि अशा उलटणीच्या झाऱ्याच्या साह्याने आपली एक एक चकली तेलात टाकून घ्यायची. आणि तेलाचा गॅस कमी नको आणि जास्त फुलही नको, मिडियमच ठेवायचा. नाहीतर चकली ना मीडियम जर ठेवला तर चकली छान खुसखुशीत कुरकुरीत होते. फुल जर ठेवला तर लवकर करपते आणि नरम पडते. अशा पद्धतीने तुम्ही मीडियमच गॅसवरती, थोडा वेळ लागतो पण छान कुरकुरीत होतात, अगदी चवीला अप्रतिम होतात. बघू शकता आता मी पलटून घेतली. आता थोडं थोडं आपल्यावर वरचे जे बुडबुडे असतात ना, जेव्हा आपलं कुरकुरीत खुसखुशीत होऊन येतात ना, तर बुडबुडेसुद्धा कमी होतात. तेव्हाच आपल्याला आपली चकली काढून घ्यायची आहे. छान असा कलर येईपर्यंत आपण तळून घेतलेला आहे. आता आपण ना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता बाकीचे आपण तळून घेऊया. इथं आपल्या
चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.